जामखेडच्या आमसभेत रोहित पवार अधिकाऱ्यावर चांगले संतापले। पैसा तुमच्या बापाचा नाही, मास दाखवू नकोस अशा शब्दात रोहित पवारांनी अधिकाऱ्याला छापलंय। खराब कामामुळे रोहित पवार नगर परिषद अभियंता अमर शेखवर भडकले। जामखेड नगर परिषदेच्या आमसभेत खराब काम होत असल्याच्या तक्रारीवरून नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार प्रचंड भडकले। आतापर्यंत गोट्या खेळत होता का? ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढा रे, लय शहाणा काम करतोय तू इथं। गटारच्या बाबतीत नगर परिषदेने कंत्राटदारांना मॅनेज केल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। अधिकारी आला त्याचं काय करायचं ते आपण बघू। बोगसच आहे तो, मॅनेज करून आलाय, त्याने कॉन्ट्रॅक्ट मॅनेज केलेला आहे, त्याला कुठलाही अनुभव नाही आणि या बाबतीतले आम्ही वरच्या लेवलला एन्क्वायरी लावलेली आहे। एका व्यक्तीनं गटाराच्या खराब कामाचे फोटो आमसभेत दाखवून अधिकाऱ्यांना जाब विचारला। आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कन्सल्टंटचे 2 माणसं आपण काम जे तुम्ही जे फोटो घेतले त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता, तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही। आपले कन्सल्टंटचे 2 माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत। या घटनेनंतर रोहित पवारांचा पारा चढला आणि त्यांनी अधिकाऱ्यांचा बापच काढला। हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही, तुमच्या ड्रेनेज लाईनचाच आहे। हा आम्ही काय बोलत नाही, बोलतो तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर? तुमचा असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का? तुम्ही कन्सल्टंटचे 2 तुम्ही काम करून दिलं असतं का? तुम्ही काम करून दिलं असतं का? आपण तसं खराब काम करून देत तुम्ही नाही। तुमचं काम करून बदल्या करून जाता। पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही। तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे, दाखवा ना कुठे मग। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू, सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं जे अडचण आहे। आतापर्यंत काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढा रे, लय शहाणा काम करतोय तू इथं। मिजाज खोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे, त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। अधिकाऱ्यांनी चुका केल्या तर जापायलाच पाहिजे ना, त्या चुकीचं काय केलं? अधिकारी ॲटिट्यूड दाखवतात, हे काय नवीन आहे का आता महाराष्ट्रात? राज्य व्यवस्था ही आता राजकारण्यांच्या कमी हातात आणि अधिकाऱ्यांच्या जास्त हातात आहे। अधिकारीच महाराष्ट्र चालवत आहेत, कोण विचारतं आमदार खासदारांना? कारवाईची मागणी करणं किंवा त्याच्या विरुद्ध बोलण्याला काहीतरी एक मर्यादा लागते, ती आता आपण मर्यादा प्रत्येक वेळेस सुटताना आपण बघतोय। आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे आणि याच्या पुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही। अधिकाऱ्यांना धारेवर धरण्याची घटना कोकणातही घडली। नितेश राणेंनी सिंधुदुर्गात अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला। टेबलावर बसलेला अधिकारी त्यांनी चांगली वागणूक त्या नागरिकाला आणि त्या जनतेला दिली पाहिजे। तुम्हाला नाही तर माहिती आहे, पालकमंत्री म्हणून सगळ्या गोष्टीवर फार बारकाईने लक्ष आहे। नाहीतर त्या दिवशी जसं कुठेतरी एका अड्ड्यामध्ये घुसलो, अवेळी तुमच्या ह्या ऑफिसमध्ये घुसण्याची संधी कधी देऊ नका, पळापळ सुरू होईल। दुसरीकडे अकोल्यातल्या सभेत बच्चू कडूंनी कलेक्टरला सोडण्याची भाषा केली। याआधी जळगावमध्ये कलेक्टर ऑफिसचं गेट ढकलून बच्चू कडूंनी कलेक्टरच्या दालनात प्रवेश केला होता। त्यावेळी गेट तोडलं, यावेळी कलेक्टरला सोडू असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू कडू आणि गुलाबराव पाटलांमध्ये चांगलीच जुंपली। शेतकऱ्यांच्या विषयावर गुलाबराव पाटलांचा आवाज दबलेला दिसतोय, त्यामुळे गुलाबरावांच्या घरावर मोर्चा काढावा लागेल असा इशारा बच्चू कडूंनी दिलाय। बच्चू कडूंनी पाळधी गावात येऊन दाखवावं असं आव्हानच गुलाबराव पाटलांनी दिलं। तर 5 तारखेला पाळधी गावात येतोय, अडवून दाखवावं असं प्रति आव्हान बच्चू कडूंनी दिलंय। तुमच्या ज्ञानात भर टाकतो गुलाबराव, आणि मला व्यक्तिगत जायचं नाही आहे, त्या भांगडीत मला पडायचं नाही बाकीच्या नेत्यासारखं। गावात जाऊ, काय विषय, त्यांच्या घरी जाऊ गुलाबरावच्या, देखते हो क्या किस तरह से स्वागत करते। मोर्चे बिर्चे तो तुमचा धंदा नाही, तो हमारा धंदा है, आमचा धंदा आहे। आम्ही शिंगाडे काढत 10-20 लोक आहेत,
बच्चू भाऊ म्हणले की गुलाबराव पाटलाच्या घरी मोर्चाकडे तू येणार काका पाहिजे इथं देख तू ये जाओ एक सगळा गाव मा 5 अक्टूबरला जळगावला आहे ना, वहां मिलेंगे आपको. आप बोलो कहाँ ना आहे तो. शेतकऱ्याचा पुत्र म्हणून येणार आहे आणि तुम्ही पक्षाचे पुत्र म्हणून या, देखेंगे कोण जितता आहे. अशा पद्धतीनं अधिकाऱ्यावर दादागिरी करणं आणि अशा पद्धतीची भाषा वापरणं हे तुम्हाला शोभत नाही. आपण लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहोत आणि अशा पद्धतीची दादागिरी भाषा करणार तुम्ही असाल तर लोक तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत. दादागिरीच्या भाषेवरला पायउतार करण्याचं काम, दादागिरी करणाऱ्याला पायउतार करण्याचं काम जनता नेहमीच करते. त्या अधिकारी काही चुकीचं वागत असेल तर त्याचं समर्थन आम्ही अजिबात करत नाही, परंतु त्याला एक मर्यादा असते, त्याला एक